सुंदर बोधकथा। एकदा मोठ्या प्रलयकारी पुरात नदीच्या वाहत्या पाण्यातून 2 भांडी वाहत जात होती. त्या 2 भांड्यात एक भांडे पितळेचे होते आणि दुसरे मातीचे होते. त्या मोठ्या पुरातून वाहता वाहता ते दोघेही आपसात बोलत चालले होते. पितळीचे भांडे मातीच्या भांड्याला म्हणाले, "अरे, इतका लांब का जात आहेस? माझ्याजवळ ये ना. आपण दोघेही हातात हात घालून जाऊया. बघ मग कसा छान आनंद होतो ते. मस्त आनंद येईल. जवळ ये तरी. मलाही तुला जवळून डोळे भरून पाहता येईल. तसेच या प्रलयकारी मोठा वेग असलेल्या पाण्यापासून तुझा बचावही करता येईल." पितळेच्या भांड्याची कृतज्ञता व्यक्त करीत मातीच्या भांड्याने म्हटले की मी तुला विनंती करून सांगत आहे की तू माझ्याजवळ नको येऊ. मला सगळ्यात जास्त तुझीच भीती आहे. कारण जर तुझा थोडासाही मला धक्का लागला तर माझे तुकडे तुकडे होतील. तुझ्या आणि माझ्या शरीराचा भाव वेगवेगळा आहे. तात्पर्य: वेगवेगळ्या स्वभावाचे आणि छंदाचे लोक एकत्र कसे काय येणार?